नमस्कार मित्रांनो, तर आता आपण पाहणार आहोत केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे गोरगरिबांना पक्के घर मिळाले आहे. तर यामध्ये यादी विविध योजनेच्या माध्यमातून घरकुल दिले जातात. तर शेतकरी मित्रांनो, जे सरकारच्या माध्यमातून घरकुल आल्यावर गोरगरिबांना पक्क्या घराच्या बांधण्यासाठी आर्थिक मदत होते आणि पंतप्रधान आवास योजनेच्या अंतर्गत घरकुलासाठी पात्र असलेल्या लाभार्थ्यांच्या याद्या प्रकाशित केल्या जातात. तर या योजनेच्या याद्या आपल्या मोबाईलवर कशा पाहाव्यात याची संपूर्ण माहिती आता आपण जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, PM आवास योजनेअंतर्गत जे 2024 मध्ये याद्या प्रकाशित केल्या असून यामध्ये अनेक लाभार्थ्यांचे नाव आलेले आहेत. तर ते या याद्या आपल्या मोबाईलवर कशा पाहाव्यात या संदर्भात अनेकांना माहिती नसते. तर यावेळी जे कागदपत्र अपलोड न केल्याने पात्र असून सुद्धा अनेक लाभार्थी योजनेच्या लाभापासून वंचित राहतात. तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, PM आवास योजना अंतर्गत ज्या लाभार्थ्यांना घर नाही आणि कुडामातीच्या घरातनी झोपडीत राहतात अशा गोरगरिबांना या योजनेअंतर्गत घरकुलाचा लाभ दिला जातो. तर गोरगरिबांना पक्के घर मिळावे या दृष्टीने केंद्र सरकारने ही योजना सुरू केलेली आहे. तर तुम्हाला घरकुल यादी चेक करण्यासाठी कुठेही जायची गरज नाही. तर तुमच्या मोबाईलवर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने घरकुलाची यादी चेक करू शकता. तर यादी पाहण्यासाठी तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये खाली जी लिंक देतो त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या साईटवर जा. त्याच्यानंतर मी जसं सांगतो त्यामध्ये तुम्ही पुढील प्रमाणे पहा. शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं, सबस्क्राईब करून घ्या. आधीच व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त मित्रापर्यंत, तुमच्या जवळच्या शेजाऱ्यापर्यंत ज्यांचे घरकुला आलेले आहेत पण त्याची माहीत नाही यादीमध्ये नाव आहे किंवा नाही आहे, कोणची अडचण आहे, काय आहे, तर त्याला शेअर करा. तर त्याच्यानंतर पहा यादी कशी चेक करायची त्याबद्दलची आता आपण सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत. तर तुम्ही शेवटपर्यंत पहा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तर पहा मित्रांनो, कशा पद्धतीने यादी आपल्या गावातली यादी डाउनलोड करायची, आपल्या नावाची यादी कशी डाउनलोड करायची ते आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही पण अशा स्टेप बाय स्टेपनं तुमच्या मोबाईलमध्ये पाहू शकता. त्याच्यानंतर पहिल्यांदा जे आहे ते सेक्शन फॅकल्टी जी आहे सेक्शन फिल्टर्स म्हणजे त्याच्यातनी आपल्या सिलेक्ट करायचं ऑल स्टेट कोणचं, आपलं महाराष्ट्र स्टेट आहे. महाराष्ट्र स्टेटमध्ये जायचं. जसं की मी आरामात सांगणार आहोत तुम्हाला. महाराष्ट्र गेल्याच्या नंतर त्याच्यातनी जिल्हा निवडायचा. जिल्हा कोणताही असो तुमचा जिल्हा ते निवडायचा. त्याच्यानंतर आपला तालुका निवडायचा. तालुका निवडल्याच्या नंतर जे आहे त्याच्यानंतर ग्रामपंचायत जे तुमची आहे, ग्रामपंचायत कोणतीही असो, ग्रामपंचायतमध्ये निवडायचं. ग्रामपंचायत निवडल्याच्या नंतर तुम्हाला कोण्या वर्षाची यादी पाहायची आहे. 2021, 22-23 किंवा 23-24 किंवा 24-25 अशी यादी जे तुम्हाला पाहायची असेल, कोणतीही यादी तुम्ही याच्यामध्ये पाहू शकता. तर मी पाहणार आहोत 21-22ची यादी. तर त्याच्यानंतर 21-22 सिलेक्ट केल्याच्या नंतर जे आहे कोणची योजना आहे, जसं की प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण असे ऑल सेंटर स्कीम, असे वेगवेगळे स्कीम आहेत जे भरपूर आहेत. ते याच्यापैकी तुम्ही निवडू शकता. तुम्हाला प्रधानमंत्री आवास योजना असू शकते, ते तुम्ही पाहू शकता. त्याच्यावर क्लिक करायचं. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, त्याच्यातनी कॅप्चा आहे ते, जसं की 45-40 म्हणजे 45-40मधून 45मधून 40 गेले, 5 राहिले तर 5 टाकायचा. तर सबमिटवर क्लिक करायचं. त्याच्यानंतर थोडा वेळ केला की डाउनलोड एक्सेल शीट येते. त्याच्यानंतर डाउनलोड PDF केलं तर PDF येऊ शकते. त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता खाली जर स्क्रोल केलं तर तुमची ही शॉर्ट यादी पण येऊ शकते, तुमच्या गावातली यादी. जसं की ही आमच्या गावातली यादी आहे. तर त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, तुम्ही डाउनलोड बटनावर डाउनलोड केलं तर तुमची डाउनलोड PDF डाउनलोड पण होऊ शकते. तर अशा पद्धतीने तुम्ही डाउनलोड करू शकता तुमच्या गावातली यादी. तुमचे आसपासचे मित्राचं नाव पाहायचं असेल तर तुम्ही यादी डाउनलोड करून PDF शेअर करू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंट बॉक्समध्ये सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनची घंटी प्रेस करून व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा.